हे तोच वसा आणि वारसा घेऊन सद्गुरू रमनाथजी महाराज यांची दीक्षा पुढे चालवत आहेत आणि तो भाग्याचा क्षण आपल्यासाठी आहे. काय होतं, याच्या अगोदर सरपंचांनी त्यांच्या पूजेच्या निमित्ताने महाराजांना आपल्या घरी आणलं, परंतु आपल्याला एक वाटतं असं की आपण ज्यांचं दर्शन घेतोय ते फक्त सरपंचांचे महाराज नाहीत, तर दत्त संप्रदायाचा वसा आणि वारसा ते चालवतात. जे रमनाथजी महाराजांचे शिष्य, त्यांच्या आशीर्वादाने मठाधिपती म्हणून काम पाहणारे आलोकनाथजी महाराज आणि ते प्रत्यक्ष आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. आता ही जी फेरी आहे ती दर्शन सोहळा या निमित्ताने ते चाललेले आहेत, याशिवाय भिक्षा फेरी आहे. आणि हे करत असताना आपण या ठिकाणी महाराजांचं आणि पादुकांचं दर्शन घेणार. त्यावेळेला या ठिकाणी बाजूला दानपेटी आहे. आपली क्षमता आणि आपली इच्छा ती किती असेल काय असेल याच्यापेक्षा ते दान करायचंय. प्रत्यक्ष दत्त महाराजांपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्या मनाने पोहोचणार आहेत आणि हा भाग्याचा क्षण आपल्यासाठी आहे. आणि अतिशय सुंदर ग्रामप्रदक्षिणा करताना आपल्या सावतापाडी प्रसारित भंडी मंडळाने अतिशय चांगल्या पद्धतीचं भजन केलं. पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. आपणही सर्व ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित झाला, आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि त्यानंतर या ठिकाणी हरिपाठ होईल. हरिपाठानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेत प्रत्येकाने दर्शन घ्यायचंय. हे दर्शन सोहळा आणि हरिपाठ झाल्यानंतर दत्त महाराजांच्या नंतर आपण त्यांच्याकडं त्या स्वरूपात पाहतो. रमनाथजी महाराजांनंतर आलोकनाथजी महाराज जे आपल्याला या ठिकाणी थोडंफार संबोधित करतील. म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी येतात संप्रदाय कोणता असू द्या, फक्त महत्वाचा जीवनाला जो जीवनाचा सार आहे तो ज्यांच्या मुलातून ऐकायचं ते मठाधिपती आहे. आणि प्रत्येक गाणगापूर ज्याला संबोधलं होतं ते शास्त्र त्या ठिकाणी असणार तानसा या ठिकाणी तिथं भोगावती नगर आहे. आणि असे महाराज आपल्याला उपलब्ध झालेले मेहमान आपलं भाग्य आहे. तेव्हा आता हरिपाठ होईल, त्याच्यानंतर महाराज आपल्याला संबोधित करतील, दर्शन सोहळा होईल आणि नंतर त्या स्वरूपात बनवलेला महाप्रसाद या ठिकाणी तो आपल्याला सेवन करायचा. असा एकंदरीत हा तुम्हाला सांगितलेला आत्ताच्या कार्यक्रमाचं प्रयोजन नियोजन आणि यानंतर हरिपाठाला सुरुवात करावी असं मी या ठिकाणी सावतामाळी प्रसारित भजी मंडळाला विनंती करतो.
एकदा या ठिकाणी संत सावतावाणी प्राकृतिक भजन मंडळाचं मनपूर्वक संगीत आभार. अगदी ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाटतात या ठिकाणी थोडीशी कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या पुढे मांडतो. प्रथमतः आपण सर्वजण बसलेले आहात. आजूबाजूला जे ग्रामस्थ उभे आहेत त्यांना विनंती मंडपामध्ये जागा या ठिकाणी येऊन बसा. कारण मठाधिपती परमपूज्य आलोकनाथजी महाराज ज्यांच्या मुखातून आपल्याला काही गोड शब्द ऐकायचं आशीर्वाद तर आपल्याला ते संबोधन या ठिकाणी करतील. आणि त्यामुळे आपल्याला सर्वांना विनंती करतो, शांत बसा. आपल्याजवळ जी मुलं असतील त्यांनाही थोडंसं शांत बसायला सांगा. कारण बाबांना या ठिकाणी मी विनंती करतो, परमपूज्य मठाधिपती आलोकनाथजी महाराज त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी असणाऱ्या पाहुण्यांना संबोधित करावं. बाबांनी सांगितल्यानुसार परमपूज्य मठाने गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भगवान श्री दत्तात्रेय देवताभ्यो सायं आरती कुर्यात् शंकरार्थ कुर्यात्.
खाली बसून घ्या. आता या ठिकाणी रमणनाथजी महाराज समाधी ट्रस्ट आणि त्या मठाचे मठाधिपती परमपूज्य रमणनाथजी महाराज आपल्याला संबोधित करणार आहेत. फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी आपण सर्वांनी शांत बसायचंय. शेजाऱ्यांशी सुद्धा बोलू नका. आपण त्यांचं 10 मिनिटाचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. शांत बसायचं. मुलांनी विशेष करून शांत बसायचं. शिवाय त्याला शेलार बसत सांगतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदिनारायणं विष्णु ब्रह्मानं च क्रियात्मजम् त्रिगुणात्मकं दत्तस्वरूपं वन्दे रमणनाथचं भागवतम्. दिव्यरूपाय कृपादत्त अवदुम्बररूक्षकरूपाय विश्वकल्याणाय समाधिस्थ रमणनाथाय नमो नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आज या पवित्र अशा उष्णीमध्ये भगवान दत्तात्रेयांच्या सिद्ध पादुका समस्त गायमुखवाडी पिंपरी पेंढरी आणि आजूबाजूचे असणारे समस्त गावातील भक्तजन यांच्या दर्शनाकरता हनुमंतरायांच्या या कृपाछत्राखाली समस्त भक्तांच्या कल्याणात हेतुपुरस्पर भगवान दत्तात्रेय पादुका रूपाने हनुमंतरायांच्या या मूर्तीच्या समवेत मंदिराच्या सानिध्यामध्ये विराजमान झालेले आहे. गुरु परंपरा ही सर्वश्रेष्ठ परंपरा आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये गुरु का असावे आणि गुरु जीवनामध्ये का करावं हे प्रत्येक मनुष्याला माहिती असणं गरजेचं आहे. या भूतलावर गुरु संत रूपाने अवतरतात, गुरु सद्गुरु रूपाने अवतरतात, गुरु साधू रूपाने अवतरतात, गुरु ऋषी आणि मुनी रूपाने अवतरतात. संत ऋषी साधू महंत या जरी उपाध्या वेगवेगळ्या दिसल्या पण हे सर्व एकच तत्व आहे, ते म्हणजे गुरुतत्व. जेव्हा या सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा या सृष्टीच्या निर्मिती बरोबर 84 लक्ष योनीची निर्मिती झाली आणि या 84 लक्ष योनीमध्ये सर्वश्रेष्ठ योनी कुठले तर मनुष्य योनी. या मनुष्य योनीमध्ये माणसाला प्रपंच करता करता भगवंताची साधना करता आली पाहिजे, भगवंताची सेवा करता आली पाहिजे. म्हणून या माणसाला काहीतरी बोध देणारा
आणि या माणसाला जीवनामध्ये दिशा देणारी एक कुठली तरी शक्ती पाहिजे. म्हणून ब्रह्मदेवता, विष्णू देवता आणि महादेव हे तिघही एकत्र येऊन ज्या शक्तीची निर्मिती झाली ती म्हणजे भगवान दत्तात्रय. आतापर्यंत या पृथ्वी तलावर नारायणाने 9 अवतार घेतलेले. 8 अवतार जे आहेत ते धर्मस्थापनेच्या हेतूने भगवंताने या भूतलावर अवतार घेतले. आणि या अवतारामध्ये या पृथ्वी तलावर जो कोणी असुर असेल, जो कोणी दानव असेल, या पृथ्वीवर जो मनुष्याची हानी करत असेल, ऋषी मुनींना त्रास देत असेल, अशा असुराचा वध करण्याकरता भगवंत अवतरलेले. आपण जर श्रीराम अवतारामध्ये बघितलं तर रावणाचा चाललेला अधर्म कृत्य, रावणाचा चाललेला अहंकार, रावणाचा चाललेला अहाकार, यापासून या पृथ्वीला, पृथ्वीतील जीव मात्रेला रक्षणाच्या हेतूने श्रीराम प्रभू अवतरित झाले. कृष्ण भगवंत सुद्धा कैरव असो, कंस असो, अशा या अधर्मकृती असुरांचा वध करण्याकरता भगवंत कृष्ण रूपाने अवतरित झाले. पण दत्त अवतार हा नेमकी कशासाठी झाला हे तुम्हा भक्तगणांना कळणं अत्यंत आवश्यक. दत्त अवतारामध्ये भगवंताने कोणत्या असुराचा वध केला हे सुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर दत्त अवतार जो झालेला आहे ना, या माणसामधील असणाऱ्या असुराचा वध करण्याकरता भगवंताने दत्त गुरु रूपाने अवतार घेतला. माणसामध्ये असणारा अज्ञान रूपी असून, माणसामध्ये असणारा अविवेक विचाराचा असून, माणसामध्ये असणारा व्याधिकार विचाराचा असून, या सर्व असुरांचा वध करण्याकरता भगवंत दत्त गुरु रूपाने अवतार झाले. मग भगवंत या असुरांचा वध कसा करतो? तर भगवंत जेव्हा गुरु रूपामध्ये अवतार झाले ना, तो जो मनुष्य अज्ञान आहे त्या अज्ञान मनुष्याला ज्ञान देण्याचं कार्य करतो. इतर अवतारामध्ये भगवंताने शस्त्राने वध केलेला आहे, पण दत्तगुरु अवतारामध्ये भगवंताने शास्त्राने या मनुष्यामधील अज्ञानी, अविचारी अशा विचारांचा वध केलेला आहे. भगवंत दत्तगुरु रूपामध्ये प्रत्येक माणसाला ज्ञान देऊन त्याला मार्गस्थ करण्याकरता भगवंत गुरु रूपामध्ये अवतार झाले. मग भगवंत एकाचे गुरु बनले का? तर नाही, भगवंत समस्त विश्वाचे गुरु बनले. जेव्हा 84 लक्ष योनीमधून मनुष्य योनीमध्ये जेव्हा मानव जन्म घेत असतो, तेव्हा या 84 लक्ष योनी त्याला भ्रमंती करता 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 अनेक यातना भोगावे लागत असतात. मग या योनीमध्ये आपल्याला भगवंताची सेवा करता येते का? तर अजिबात नाही. एखाद्या गाढवाला भगवंताची सेवा करता येते का? तर अजिबात नाही. एखाद्या कुत्र्याला भगवंताची सेवा करता येते का? तर अजिबात नाही. भगवंताचं नामस्मरण करता येते का? तर अजिबात नाही. पण मनुष्य योनी अशी आहे की तो भगवंताचं चिंतन करेल, भगवंताचं नामस्मरण करेल आणि जन्म आणि मृत्यूच्या या 84 लक्ष योनीच्या या भ्रमणापासून कायमचा मोक्ष प्राप्त होईल. आणि म्हणून या माणसाला जेव्हा मानव देह या भूतलावर जन्म घेत असतो, तेव्हा माणसाला या मोहमायेने विसर पडलेला आहे. आणि म्हणूनच या मानवी विचाराला कुठेतरी परमेश्वराचा बोध करून द्यावा म्हणून भगवंत गुरु रूपामध्ये अवतरित झाले. मग या गुरु रूपामध्ये अवतरित झाल्याच्या नंतर, भगवान दत्तात्रय गुरु रूपामध्ये अवतरित झाल्याच्या नंतर भगवंताला सुद्धा सीमा आहे. या पृथ्वी तलावर देह रूपाने राहायची भगवंताला सुद्धा सीमा आहे. मग चंद्र आणि सूर्य असेपर्यंत या माणसाला बोध देण्याकरता भगवंत अंश रूपाने या भूतलावर जन्म घेऊ लागला.
त्या अंश रूपाला आपण संत बोलतो, त्या अंश रूपाला आपण सद्गुरू बोलत असतो. सद्गुरू रमणनाथ महाराज हे भगवान दत्तात्रयांचे 17वे अनुयायी, जे भगवान दत्तात्रयांनी 24 जे सिद्ध खाली पाठवले, 24 अनुयायी जे पाठवले, त्यापैकी रमणनाथ महाराज ही 17वे अनुयायी. मग या अनुयायांनी सद्गुरू रूपामध्ये येऊन प्रत्येक माणसाला आज ज्ञान देण्याचं कार्य हे सुरुवात केली. सद्गुरूंच्या सहवासामध्ये जेव्हा एखादा माणूस येतो ना, तर त्याच्यामध्ये दुर्विचारांची, त्याच्यामध्ये असणारे दुर्विचार, त्याच्यामध्ये असणारा दंभ हा विनाश होऊन तो कुठेतरी चांगल्या दिशेने मार्गस्थ होत असतो. तुम्ही एखाद्या दारूच्या दुकानामध्ये गेले आणि त्या दारूच्या दुकानात वारंवार जायला लागले, तर तुम्हाला ती नशा करण्याची इच्छा होणार. कारण का? तो सहवास. एखाद्या ठिकाणी जर 4 माणसं पत्ते खेळत असले आणि तुम्ही सहजली आपण कसे खेळतात हे बघू म्हणून तिथे गेले, तर तुमच्यामध्ये ती भाव तयार होतो की नाही, आपल्याला सुद्धा ते पत्ते खेळ म्हणजे जुगार खेळला पाहिजे. म्हणजे ज्या माणसाच्या डोक्यामध्ये त्या दारूच्या दुकानात किंवा पत्ते खेळण्याच्या तिथे जाण्याच्या अगोदर विचार नव्हते, तिथे गेल्याच्या नंतर विचार आले, म्हणजे त्याच्यामध्ये काय झाला? अविवेक विचार म्हणजे असुर विचार तयार झाला. मग असा हा असुर विचार त्याच्यामध्ये निर्माण झाला, तो काढणार कोण? तर त्याकरता काय? गुरु सहवास. जेव्हा असे अविवेक विचार जेव्हा मनुष्याच्या देहामध्ये निर्माण होतात, तेव्हा गुरु सहवासामध्ये आल्याच्या नंतर माणसामध्ये कितीही घाणेरडे विचार असले तर त्या विचारांपासून तो परावृत्त होत असतो. आज आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गावोगावच्या ठिकाणी मंदिरांची स्थापना का केली? रामदास स्वामींनी गावोगाव ठिकाणी हनुमंतांच्या मंदिराची स्थापना का केली? मुघलशाहीमध्ये प्रत्येक माणूस या मुघलांबरोबर लढला पाहिजे, त्याचा स्वाभिमान टिकवला पाहिजे, आपल्या प्रत्येक असणाऱ्या स्त्रीची अब्रू वाचवण्याकरता तो सशक्त झाला पाहिजे. म्हणून हनुमंतरायासारखा तो बलवान झाला पाहिजे. बलवान होण्याची इच्छा हनुमंतरायाच्या पूजेने त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून गावोगाव ठिकाणी रामदास स्वामींनी हनुमंतांची स्थापना केलेली. जेव्हा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही जाता, तुमच्या डोक्यामध्ये किती जरी घाणेरडे विचार असले, पण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तो विचार कधी येतो का? अजिबात नाही. म्हणून मंदिरांची स्थापना झाली. त्याच पद्धतीने जसं गुरु सहवास, गुरु तुम्हाला चुकीच्या दिशेने जर जात असेल, त्या चुकीच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक माणसाला पुनश्च चांगल्या मार्गावर आणण्याचं कार्य ही जी शक्ती करत असते ती म्हणजे गुरु शक्ती करत असते. म्हणून भगवंताने जे अवतार घेतलेले, या अवतारामध्ये श्री राम प्रभूंनी सुद्धा गुरु केलेले. जो विश्वाचा पालन करता भगवंत आहे, त्या भगवंताने जेव्हा देह रूपाने, शरीर रूपाने जेव्हा भूतलावर अवतार घेतो, तेव्हा अवतार घेतल्याच्या नंतर तो सुद्धा काय करतो? तो गुरु करतो. श्रीराम प्रभूंनी वशिष्ठ सारखे गुरु केले, श्रीराम प्रभूंनी विश्वामित्र सारखे गुरु केले, श्रीकृष्ण भगवंताने सांदीपन ऋषी सारखे गुरु केले. भगवंताला अवतार कार्यामध्ये हे दाखवायचं होतं की जो पण मनुष्य देह धारण करेल, त्या मनुष्याला जिथपर्यंत गुरूंची प्राप्ती होत नाही, तिथपर्यंत त्याच्या जीवनाचा उद्धार होणार नाही. आणि तो जर जीवनाचा उद्धार करायचा असेल तर तुम्हाला गुरु सहवास, गुरूंची कृपा हे होणं अत्यंत आवश्यक आहे. आज आपले सरपंच साहेब आहेत, या सरपंच साहेबांनी जसे आज परमपूज्य सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या सहवासामध्ये आल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये एक इच्छा झाली की वर्षातून एकदा या भगवान दत्तात्रयांच्या ज्या पादुका आहेत, या पादुका समस्त भक्तांच्या कल्याणासाठी जेव्हा भ्रमण करत असतात, तर मग ह्या माझ्या गावी येऊन
माझ्या बरोबर सगळ्या गावकऱ्यांना त्यांचं पुण्य भेटावं, त्यांच्या जीवनात असणारं दारिद्र्य दूर व्हावं, त्यांच्या जीवनामध्ये असणारं दुःख दूर व्हावं आणि त्यांच्या जीवनामध्ये एक आनंदाचा सुखमय जीवनाची वाटचाल त्यांच्या जीवनामध्ये व्हावी, हा उद्देश ठेवून मागच्या वर्षापासून या पादुका या गावामध्ये यायला लागल्या. याला बोलतात गुरुसहवास. जेव्हा गुरुसहवास तुम्हाला लाभेल, त्याच्यामुळे गुरुसहवास लाभल्याच्या नंतर माझ्या बरोबर सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे, ही मनोवृत्ती जेव्हा तयार होते, ही म्हणजे गुरूंची कृपा असते. जेव्हा आपल्यामध्ये दातृत्व भाव तयार होतो, तो दातृत्व भाव आपल्याला पुण्य देत असतो आणि त्या पुण्यातून आपल्या जीवनामध्ये कुठेतरी एक कल्याण घडत असतं. मग भगवंताने या पृथ्वी तलावर संत रूपाने अवतार घेण्याला सुरुवात केली आणि या संत रूपाने प्रत्येक माणसाला मार्गदर्शन करायला सुरुवात केली. प्रत्येकाचे गुरु बनलेले आहेत. जरी देहरूपाने जरी गुरु वेगवेगळे असले, पण त्यांचं कार्य मनुष्याच्या जगत कल्याण, मनुष्याचा हितात्मक असं एवढं हे ज्ञान त्याच्यामध्ये. मग साधू भिक्षा का मागतो, तर साधू भिक्षा मागण्याचे दोन तत्व आहेत. ज्या साधूने तपश्चर्या करून ज्या भगवंताला स्वयं आपल्या शरीरामध्ये आपल्या तपश्चर्याच्या द्वारे अधीन केलेला आहे, त्या साधूला भिक्षा मागण्याची काय गरज आहे. तर साधूच्या खाक्यामध्ये असणारी जी भिक्षेची झोळी आहे ना, ती म्हणजे विश्वाची झोळी असते. आणि जेव्हा साधू प्रत्येक घराच्या दरवाजा समोर, जसं आज रमणनाथ महाराज भगवान दत्तात्रेयांच्या या पादुका, स्वयंभू पादुका यांच्या सवासामध्ये भिक्षा मागतात, त्यांचा उद्देश एक असतो की माझ्या समस्त भक्तांचं कल्याण झालं पाहिजे. मग त्या भक्तांचं कल्याण कसं होणार, तर साधू जेव्हा भिक्षा मागतो ना, त्या भिक्षा मागण्याचा एक कोणता तरी उद्देश असतो. जसं सद्गुरू रमणनाथ महाराजांनी विश्व आणि जगत कल्याणाकरता एक महायज्ञ ठेवलेला आहे. या महायज्ञामध्ये प्रत्येक भक्ताला तिथे येऊन तिथे सेवा करता येणार नाही, पण मग त्या प्रत्येक भक्ताला त्याच्या सेवेचा लाभ भेटला पाहिजे, त्याला पुण्य भेटलं पाहिजे, म्हणून साधू भिक्षा मागत असतो. त्या प्रत्येक भक्तानी जेव्हा एक मोठी तांदूळ साधूच्या झोळीमध्ये जेव्हा भक्तिभावाची टाकत असतो, अर्पण करत असतो, तेव्हा त्या एक तांदळाच्या मुठीमध्ये त्याचा भक्ताचा भक्तिभाव तयार होतो आणि तो भक्तिभाव साधूच्या विश्वाच्या झोळीमध्ये अर्पण होतो. आणि जेव्हा त्या साधूच्या झोळीमध्ये तो अर्पण झाल्याच्या नंतर साधू समस्त भक्तांची भक्ती ही एकवटून त्या महायज्ञामध्ये परमेश्वराच्या चरणी ती भक्ती अर्पण करतो आणि परमेश्वराला सांगतो, ज्यांनी ज्यांनी ही तुमची भक्ती भावाने जे काही दान केलेलं आहे त्या सगळ्यांना पुण्य भेटू दे, हा साधूचा एकमेव उद्देश असतो. आज ही साधू परंपरा आज या आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे, म्हणून हिंदू धर्म टिकून आहे. आज आपली ही संस्कृती आहे. आज आपली ही संस्कृती जशी गावागावामध्ये ही संस्कृती आहे, म्हणून शहरामध्ये सुद्धा किती जरी असंस्कृतीचा प्रकोप झालेला असला तरी आपली ही गावाकडची संस्कृती त्या शहराला सुद्धा सांभाळत असते. आज वारकरी संप्रदाय असो, नाथ संप्रदाय असो, साधू धर्माचा संप्रदाय असो, संत परंपरेमधले अनेक असे संस्कार असो, हे अनेक असे असणारे संस्कार आपल्या प्रत्येक पिढीला अध्यात्म दिशा देत असतात. आपली ही भारतभूमी विश्वामध्ये एक अशी ही भूमी आहे की या भूमीवरच भगवंत अवतार झालेला आहे. अमेरिकेमध्ये तुम्ही कधी ऐकलंय का की नारायणाने हा अवतार घेतलेला आहे? तर लंडन मध्ये तुम्ही ऐकले का भगवंताने असा अवतार घेतलेला आहे? तुम्ही कधीच ऐकणार नाही. भारत ही एक अशी भूमी आहे की
तिथे भगवान विष्णूंनी अवतार घेतलेले, भगवान महादेवाने अवतार घेतलेले, पुष्कर क्षेत्रामध्ये ब्रह्मदेवताने सुद्धा अवतार घेतलेला आहे. आणि अशा या पवित्र भूमीमध्ये जेव्हा आपला जन्म होतो ना, तर आपल्यासारखं पुण्य नाही. आज आपल्या या पवित्र अशा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जिथे संतांनी मांदियाळी सांगितली जाते, जिथे ज्ञानोबा राय, तुकोबा राय, एकनाथ महाराज, नामदेव महाराज यासारखे महंत, रामदास स्वामी, रमणनाथ महाराज, टेंबेस्वामी महाराज, शंकर महाराज यासारखी दिग्गज तपस्वी महंत ईश्वरी अवोज या भूतलावर जेव्हा जन्म घेतात ना, तर आपल्यासारखं पुण्य नाही. या भारतभूमीच्या रक्षणा हेतू शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी योद्धे या भूतलावर जन्माला घेतात, या भूतलावर जन्माला येतात. आणि या मातीमध्ये जेव्हा आपण जन्माला येतो, या आपल्यासारखं पुण्य कोणाचं नाही. आणि अशा या आपल्या या भारतभूमीला संस्कारित करण्याचं कार्य हे आपल्या सर्वांचं आहे. या प्रत्येक येणाऱ्या आपल्या पिढीला तो देव का आहे हे आज तुम्ही त्यांना संबोधन करणं गरजेचं आहे. येणारी पुढची पिढी धावत्या या विज्ञानाच्या पाठीमागे पळत असताना सुद्धा हे विज्ञान परमेश्वराच्या अधीन आहे, परमेश्वर विज्ञानाच्या अधीन नाही, हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. संत तुकारामांचे अभंग सांगणं गरजेचं आहे, ज्ञानोबा माऊलींचे अभंग सांगणं गरजेचं आहे की येणाऱ्या पिढीला अध्यात्म जर झाले तर वाईट विचारांची प्रवृत्ती आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये कधी राहणार नाही. आणि आपली येणारी पिढी कधी नशामध्ये अधीन होणार नाही किंवा वाईट संस्कारामध्ये कधी जाणार नाही. आज या भगवान दत्तात्रयांच्या पादुका येण्याचा एकमेव उद्देश एवढाच आहे की आज हा समस्त गाव या भगवान दत्तात्रयांच्या चरण कमलाचं दर्शन घेण्याकरता एकवटला. आणि प्रत्येकामध्ये एक अध्यात्माची ज्ञानाची मांदियाळी तयार झाली की या भगवान दत्तात्रयांच्या दर्शनाने माझ्या जीवनामध्ये कुठेतरी जे काही दुःख असेल ते दूर होईल. हा अध्यात्म वारसा, हा अध्यात्म उन्नतीचा वारसा हे आपल्या प्रत्येक पिढीने जोपासणं गरजेचं आहे. कारण भारत हे विश्वगुरु आहे की भारताच्या या अध्यात्माच्या वलयामध्ये समस्त देशातील असणारे व्यक्ती इथे येऊन अध्यात्माचा अनुग्रह घेत असतो, अभ्यास करत असतो. आणि अशा या गायमुखवाडीची श्रीमंती खूप मोठी आहे की इथे सद्गुरु रमणनाथ महाराजांना प्रकट होऊन भगवान दत्तात्रयांनी दिलेल्या पादुका तुम्हा आमच्या दर्शनाकरता येत आहेत. या प्रत्येक भक्ताने आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख असेल ते सद्गुरु भगवान दत्तात्रय यांच्या चरणावर मस्तक ठेवून भगवान दत्तात्रयांच्या चरणी ते अर्पण करायचे. रमणनाथ महाराजांचे भिक्षापात्र आहे, तिथे ते भिक्षा येथोच मनातील जी काही इच्छा असेल त्या इच्छेने ती भिक्षा द्यायची आहे आणि हे पुण्य अर्जित करायचे. सर्वांनी हात वरती करा. दिगंबराचा आपण 2 मिनिटं जप करूया. दिगंबरा दिगंबरा सदा सर्वदा योग तुझा करावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता प्रभू नायका मागणे
विठ्ठला भक्ती पंथे चिरावे तरी श्री हरी पाविके तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी बंधते सर्व भावे करावे उपासनेला भद्रस्थान व्हावे गुरुदेव संतांशी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मिठे मिठो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही न जाणे नाही मैं कसे गुण गावे तरी दत्त देवा पदरात घ्यावे तरी दत्त देवा पदरात घ्यावे तरी दत्त देवा पदरात घ्यावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय परम पूज्य सद्गुरु श्री रमणनाथ जी महाराज की जय परम पूज्य सद्गुरु श्री भागवत भगवान की जय परम पूज्य सद्गुरु श्री रमणनाथ जी महाराज की जय परम पूज्य सद्गुरु देवनाथ भगवान जी महाराज की जय आदिनाथ रघुनाथ महाराज की जय काशी विश्वेश्वराय की जय सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव या ठिकाणी सुंदरसे विचार ज्या विचारांनी आपण सर्वजण प्रभावित झालेलो आहोत प्रत्यक्ष दत्त महाराजांचा आहे जो महाराजांच्या अलकनाथ महाराजांच्या मुखातून आपल्याला आला आणि आपले हे भाग्य आता फक्त एक विनंती आहे सर्वांना दर्शन रांगेत आणि शांततेत व्यवस्थित करायचे प्रत्येकाला संधी आहे प्रत्येकाने रांगेत यायचे मुलांनी गडबड करायची नाही फक्त वेळ घालवायचा नाही दर्शनाला रांगेत ज्या पद्धतीने त्या ठिकाणी शिष्यगण सांगतील त्या पद्धतीने प्रथमतः पादुकांचं दर्शन होईल त्यानंतर समोर अलकनाथ महाराज आहे पलीकडे भिक्षपात्र आणि त्या भिक्षपात्रामध्ये आपल्याला एकोणती दान टाकायचं इकडे दानपेटी पण ठेवलेली आहे दानपेटी मध्ये टाकायचंय जे काही दान द्यायचं ते भिक्षापात्रात द्यायचं दानपेटीमध्ये सुद्धा टाकायचं आपल्याला जे जसं शक्य आहे त्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी आराम करा रांगेत या सगळ्यांनी दर्शन झाल्यानंतर लगेचच आपण पलीकडच्या बाजूने रांगेला सुरुवात करूया पंक्तीत बसायचं लगेचच आपण महाप्रसादाची व्यवस्था करतोय दर्शन घेताना पटापट घ्या सर्वांना एका ठिकाणी दर्शन घ्यायचं रांगेत उभं राहा दर्शन झालेल्यांनी पलीकडच्या बाजूला लगेच पंगत आहे या ठिकाणी महाराजांच्या बाजूला
जे भक्तगण आहेत ते आपल्याला तांदूळ देत आहेत. आपण पाहतो की ते पवित्र प्रसाद आहे. ज्या भक्तगणांना भिक्षा पात्रामधून तांदूळ दिलेले आहेत सद्गुरू रमणनाथ महाराजांचा आशीर्वाद म्हणून ते तांदूळ जिथे आपण पैसे ठेवतो, जिथे आपलं धान्य आहे, अशा दोन्ही ठिकाणी थोडे थोडे तांदूळ लाल कपड्यामध्ये बांधून तिथे रमणनाथ महाराजांचा आशीर्वाद म्हणून ठेवायचा आहे. आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदत राहील, आपल्या घरामध्ये सदैव अन्नपूर्णा नांदत राहील, कुठल्याही गोष्टीची कमी होणार नाही. भक्तगणांना आपल्याला जे तांदूळ दिले जातात ते तिथे टाकण्यापेक्षा आपल्या बरोबर नाही, ते लाल कपड्यामध्ये बांधून पूजेच्या ठिकाणी किंवा आपलं धान्य जिथं असतं तिथं ते पूजनीय आहे, तो प्रसाद आहे दत्त महाराजांचा. तो तिथून तांदूळ घेऊन तिकडं भिक्षा पात्रात टाकण्यापेक्षा दान तिथं टाका आणि तांदूळ घरी न्या. लाल कपड्यामध्ये बांधून तिथं लक्ष्मी ठेवतो. लक्ष्मी आहे आता लक्ष्मी कुठं लक्ष्मी कोणत्या रूपात आहे ते तुम्हाला ज्याच्याकडे हळदी माहिती आणि महाप्रसाद कोणी जायचं नाही. तिथं व्यवस्था लगेच केली जाईल, इथंच बंद केल्या जाते. तुम्ही दूर जाऊ नका. ज्या भक्तगणांना महायज्ञासाठी जे काही धान्य द्यायचं असेल तर जिथे भिक्षा पात्राचा भिक्षा चालू आहे, जे काही धान्य द्यायचं असेल ते तिथे आणून भिक्षा पात्रामध्ये अर्पण करू शकतात. ज्या भक्तगणांना रोग स्वरूपामध्ये काही देणगी द्यायची असेल तर तिथे संस्थेचं पावती पुस्तक सुद्धा आहे, तिथे सुद्धा तुम्ही आपल्या इच्छेनुसार देऊ शकता. ज्यांना भिक्षा पात्रामध्ये देणगी स्वरूपात येत असेल त्यांनी भिक्षा पात्रामध्ये सुद्धा दान करू शकता. हे बार लगेच त्या ठिकाणी पुरुषांची पंगत पूर्वीच्या बाजूने बसून घ्या. पुन्हा एकदा बाबांनी सांगितल्याप्रमाणे जे तांदूळ आहे ते तुम्हाला मिळणार आहे ते 2 ठिकाणी करायचे, 2 ठिकाणी याच्याच ठिकाणी करायचे. आपलं धान्य आहे त्या ठिकाणी लाल कपड्यामध्ये ठेवायचं आणि आपली लक्ष्मी आहे तिथं लाल कपड्यामध्ये ठेवायचं. सर्व करायचे त्यांना विनंती इथं आपल्या भजने किंवा गाण्यासाठी मदत करायची. बाबा या ठिकाणी मठाधिपती परंतु आलोचनाचे महाराज बसून आहे. सर्वांना दर्शन मिळणार आहे. काहींनी जेवायला बसा, जेवण झाल्यानंतर सुद्धा दर्शन मिळेल. ज्यांचं दर्शन झालंय त्यांनी पंक्तीला बसून घ्या. त्या भक्तगणांना सद्गुरू रमणनाथ महाराजांना धान्य रूपामध्ये देणगी रूपामध्ये भिक्षा द्यायची असेल, रमणनाथ महाराजांची भिक्षा जोडी भिक्षा पात्र त्यामध्ये दान करून आपलं पुण्य अर्जित करायचं आहे. ज्या भक्तगणांना जे भिक्षा पात्रामधून आशीर्वाद रूपाने जे तांदूळ दिलेले आहेत
ते जिथे आपण लक्ष्मी घरामध्ये ठेवतो, जिथे धान्य आपण घरामध्ये ठेवतो, अशा दोन्ही ठिकाणी लाल कपड्यामध्ये बांधून तिथे सर्वात ठिकाणी जळायचं आहे. महिलांची गंमत नंतर त्यांचे दर्शन झालं पाहिजे. पुण्याच्या बाजूला पंकज करून घ्या लगेच बघा जेवायला. दर्शन झाल्यामुळे सर्व पुरुष बसून घ्या. संख्येला बसून घ्या. लगेच वाढण्याची व्यवस्था आहे, प्रसादाची व्यवस्था आहे. दर्शन ज्यांचं राहिले त्यांना प्रत्येकाला या ठिकाणी दर्शन करायला मिळेल. ज्या भक्तगणांना दीक्षा रमणनाथ महाराजांच्या वृत्तपात्रामधून धान्य दिलेलं आहे, ते धान्य जिथे आपण लक्ष्मी ठेवत असाल, जिथे आपण अन्नधान्य ठेवत असाल, अशा दोन्ही ठिकाणी थोडे थोडे तांदूळ थोड्या लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे. आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणि अन्नपूर्णा सदैव नाते. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमी पडणार नाही. त्याच पद्धतीने ज्या ज्या भक्तजनांना सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या या दीक्षा डोळीमध्ये, दीक्षा पात्रामध्ये, धान्य रूपामध्ये, तसेच देणगी रूपामध्ये जे काही दान करायचं असेल, रमणनाथ महाराजांची दीक्षा डोळी रमणनाथ महाराजांची दीक्षा डोळी भगवान दत्तात्रयाच्या शेजारी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी चालू आहे, दीक्षा देण्यासाठी चालू आहे. त्या दीक्षा डोळीचा सर्वांनी लाभ घ्यावा.
ज्या भक्तगणांना त्यांच्या पात्रामधून जे धान्य सद्गुरू रमणनाथ महाराजांचा आशीर्वाद रूपाने दिलेला आहे ते तांदूळ 2 भाग करून एक भाग जिथे आपण पैसे ठेवतो तिथे आणि जिथे आपलं धान्य असतं तिथे आपण ठेवून द्यायचे. रोज त्याची पूजा करायची आहे. ते धान्य हा रमणनाथ महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे. ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असतो त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल. ज्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णाची तुटवडा असेल त्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णा सदैव नांदत राहील. तसेच त्या भक्तगणांना सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या दीक्षा पात्रामध्ये धान्य रूपाने तसेच धान्य रूपाने तसेच देणगी रूपाने जे काही दान करायचं असेल दत्त महाराजांच्या पादुकांच्या शेजार रमणनाथ महाराजांचे दीक्षापात्र आहे त्यामध्ये दान करून तुम्ही वाचित करावं. रघुनायका मागणे याता जगेरवी बाबाजी लोके बोर्ड बंदी वायर राहिली मला वाटतं अभियान बंद झालं तेवढं पाहणं. येस येस तिथं बोर्ड आहे ते बंद केले वायर दाखवतो. पुढे साईडला Like
दुकान जे जेवणाची बाकी आहे प्रसादाची व्यवस्था आहे. कुणी प्रसाद न घेता जाऊ नका. ही पहिली पंगत झाल्यानंतर राहिलेल्यांसाठी पुन्हा या ठिकाणी बसवलं जाणार आहे. सर्वांनी या ठिकाणी थांबून राहायचं. कुणी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. ज्या भक्तजनांना सद्गुरू रमणनाथ महाराजांच्या दीक्षा पात्रामधून जे काही त्यांनी दीक्षा म्हणून दिलेलं आहे असं जे धान्य आपल्या घरामध्ये जिथे आपण लक्ष्मी रूपामध्ये धान्य ठेवतो असं आपण तिथे संतपुत्र रूपामध्ये धान्य ठेवतो. आता या दोन्ही ठिकाणी लाल कपड्यामध्ये धान्य बांधून ठेवावे जेणेकरून आपल्या घरामध्ये जिथे लक्ष्मी नांदत होते पूर्णपणा नांदेड रमणनाथ महाराजांचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील.
कुठे सर्वदा सर्वकार्येषु सदैव सुदन्तदेवः तारावलं चन्द्रवलं च देवः विद्यापनं देववलं च देवः लक्ष्मीपदे देवले स्मरामि लाभदेशं देशं भूतदेशं पराजयः देहिमते रक्तो मे श्रेष्ठो जनार्दना विनायनं गुरुर्भानो ब्रह्मा विष्णु महेश्वराणि सरस्वते प्राणमते सर्वकार्यात् सिद्ध्यते अवेश्वरतात् सिद्ध्यते पूजेन्दुरे पुरासुरे सर्वविघ्नहृते विघ्नाधिपते नमो नमः सर्वेश्वरो प्रायोतु आयोतु भुवनेश्वरः दैवादिशब्देशब्दब्रह्मेशब्दजनार्दनः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः सतीनन्द्रो सत्यभास्करसतीनपूषा विश्ववेदः सतीनसोक्तो मरिकरेणे सतीनं बृहस्पतिर्दधातु गुरुवे नमः श्रीगुरुवे नमः सद्गुरुनाथाय नमो नमः दर्शनात कोण राहिले रांगेत या रांगेत
बाकी आहे त्यांना विनंती आहे दर्शन अधिक भोजन दोन्ही गोष्टी चालू आहे. दोन्हीकडे भोजनाची व्यवस्था एका बाजूला दर्शन सोहळा एका बाजूला. ज्यांचं कोणाचं दर्शन बाकी असेल भोजन बाकी असेल त्यांनी दर्शन करायचंय भोजन पण करायचंय. कुणीही भोजन केल्याशिवाय दर्शन घेतले काही जाऊ नये. वाट बघत हो या ना.
अरे मार्क्स भाई मागच्या वेळेस सांगितलं होतं सगळं ही गॅंग येणार ना आपल्या 3-4 ट्रेन पकडली ना डायरेक्ट आडगाववरून तुम्हाला रिक्षा पण भेटतात पेशंट झाले ना किंवा तुम्ही जिल्ह्यामध्ये येऊ शकता ना रिक्षा पकडली 300 रुपये घेतात पण 5 तारखेला कार्यक्रम बघायला इतका महा येत नाही 190 वर्ष चला मारत जेव्हा प्राण प्रतिष्ठा असेल ना कार्यक्रम मला 1 महिना 2 चालेल हो अण्णा आता जास्त महायत्रेला येते आता दिवस ते झाला बरोबर पुढच्या गोष्टीसाठी आपण